मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सला गेलेले होते. फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये G7 ही जगातली सगळ्यात शक्तिशाली विकसित श्रीमंत देशांचा जो गट आहे, त्या गटाच्या बैठकीसाठी भारताला गेल्या 1 दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून सातत्याने आमंत्रित केलं जातं आहे. आणि त्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्समध्ये होते, पॅरिसमध्ये होते. आणि ही बैठक चालू असतानाच त्यांच्या पॅरलली काही बैठका इतर जागतिक नेत्यांबरोबर पण झाल्या, ज्यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन होते. त्याचप्रमाणे एक भेट जी त्यांची गाजली ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरची. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद देखील काल घेतली. आणि या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्या पद्धतीने बदललेला अप्रोच जो आहे तो जगाने पाहिला, त्यामधले काही ठळक उद्दिष्ट आणि अमेरिका आता भारताच्या दृष्टिकोनातनं अमेरिकेने भारताकडे बघणं, विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे बघणं, हे आता बदललं आहे का? आणि ज्या पद्धतीचे स्टेटमेंट त्यांचे ह्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आले, त्याच्यावरनं अनेक गोष्टी येत्या काळामधल्या भारत अमेरिका संबंधांच्या बाबतीमध्ये घडणार आहेत, हे यातनं स्पष्ट होतं. मित्रांनो, मी प्रथमतः ह्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. या पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती कौतुकाचा वर्षाव केला. अर्थात ते यापूर्वी पण त्यांना करत होते, मात्र यावेळेला त्यांनी हा जो कौतुक आहे, या कौतुकामध्ये असे अनेक शब्दप्रयोग केले ज्याच्यामध्ये एलिगंट असेल, ब्युटिफुल असेल. एवढंच नाही तर त्यांना ते एंजल असं देखील म्हणाले. आणि हे सगळे स्टेटमेंट करत असताना त्यांनी मात्र एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं, आणि ते वक्तव्य खूपच महत्त्वाचं असल्यामुळे आज त्या दृष्टिकोनातूनच आपण आपला आजच्या व्हिडिओचा विषय हा प्रामुख्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ते असं म्हणाले की जर भविष्यामध्ये भारतावरती कोणत्या देशाने आक्रमण केलं तर अमेरिका भारताच्या मदतीला धावून जाईल. मित्रांनो, हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्याच्या आधारावरती, ज्याला इंग्रजीमध्ये त्यासाठी संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेमध्ये, याला कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट असं म्हणतात. नॅटो ही संघटना अशाच प्रकारच्या कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंटवरती बनलेली आहे. नुकताच अशाच प्रकारचा एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट हा पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झाला आहे. याचा अर्थ असा होतो की परस्परांवरती जर हल्ला झाला, म्हणजे अमेरिकेवरती उद्या आक्रमण झालं तर भारताची मदत त्याच्यासाठी होऊ शकते. जर भारतावरती हल्ला झाला, आक्रमण झालं, तर अमेरिका आमच्या मदतीला येईल. मित्रांनो, अशाच पद्धतीचा ॲग्रीमेंट 1971ला भारत आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये झाला होता, बांगलादेश युद्धाच्या पूर्वी. त्यावेळेला इंदिरा गांधी ह्या तत्कालीन पंतप्रधान होत्या. त्यानंतर भारताचा कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट हा कोणाबरोबरही झाला नाही. अर्थात ते काय कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट अशा प्रकारचा शब्दप्रयोग डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही, मात्र ते असं म्हणाले की भारतावरती जर अटॅक झाला तर अमेरिका मदतीला येईल. आता मित्रांनो बघा की साधारणतः डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनून आता 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. या 2 वर्षांमध्ये जर त्यांचा अप्रोच, म्हणजे सेकंड टाइमला ते जेव्हा राष्ट्राध्यक्ष बनले अमेरिकेचे, तेव्हा त्यांचा एकूणच अप्रोच भारतासंदर्भातला हा बऱ्यापैकी नकारात्मक आहे. म्हणजे त्यांनी भारताच्या वरती टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे. भारतामध्ये FDI आणणारे किंवा गुंतवणुकी करणाऱ्या अगदी ॲपलच्या प्रमुखांना देखील त्यांनी सुनावलेलं आहे. टॅरिफच्या धोरणामध्ये भारताचा सातत्याने टॅरिफ किंग, टफ निगोशिएटर, किंवा आपण ॲग्रिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात ते टॅरिफ लावतो, अशा स्वरूपाने इव्हन ऑपरेशन सिंदूरवरनं पण त्यांनी अनेक कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट केले होते की हा सगळा संघर्ष मीच थांबवलेला आहे, माझ्यामुळे सगळा संघर्ष थांबला नसता ह्या 2 देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध होणार होतं आणि ज्याच्यामध्ये ज्याची किंमत लाखो लोकांना भोगावी लागली असती, पण माझ्यामुळे हे सगळं झालं. या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प सातत्याने वक्तव्य करताना हे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ज्या पाकिस्तानकडनं भारताला सातत्याने दहशतवादाच्या रूपाने त्रास होतो, त्या पाकिस्तानला गोंजा आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे जे लष्कर प्रमुख आहे आसिम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी मेजवानी ऑफर केली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे एकूणच त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये एक नकारात्मक स्टँड त्यांचा दिसून येत होता. मात्र आता जी पत्रकार परिषद काल झाली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं नाही, तर भारताच्या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणजे भारताच्या मदतीला आम्ही सातत्याने आहोत, अशाच प्रकारचं स्टेटमेंट
त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये केलेलं होतं. मात्र सेकंड टर्ममध्ये त्यांच्या पॉलिसीज बदलल्या. तर डोनाल्ड ट्रम्पनी हे केलेलं स्टेटमेंट आहे, हे स्पॉन्टेनियस होतं का? म्हणजे ते सातत्याने अनेकदा अशा स्वरूपाचे लहरी वक्तव्य करतात, अशाच प्रकारचे वक्तव्य होतं का? मात्र पंतप्रधान मोदींच्या कौतुकाविषयी आपण समजू शकतो, कारण ते सातत्याने त्यांचा टोन बदलत असतो. ते त्यांचं कौतुक पण करतात आणि नंतर मग त्यांना टफ निगोशिएटर पण म्हणतात. हे सगळं चालतं आहे. मात्र जेव्हा एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख हा असं म्हणतो, की आम्ही तुमच्या मदतीला धावून येईल जर तुमच्यावर आक्रमण झालं तर. नेमका डोनाल्ड ट्रम्पचा इशारा कोणाकडे होता? आणि अशा प्रकारची शक्यता भविष्यामध्ये काही आहे का? कारण अशा गोष्टींचं जोपर्यंत ब्रीफिंग होत नाही राष्ट्राध्यक्षांना, तोपर्यंत राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारचे वक्तव्य करत नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांचं काहीतरी ब्रीफिंग झालं होतं, असा निश्चितपणे आपण याच्यातनं संकेत याच्यातनं मिळू शकतो. आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ट्रम्प यांचा हा अप्रोच का बदलला? का त्यांना एवढं भारताविषयीचं प्रेम वाटायला लागलं? त्याचे कारणं जर आपण बघितली, तर आपण गेल्या 16 महिन्यामधल्या त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या घडामोडी जर पाहिल्या थोडक्यामध्ये, तर आपल्याला असं दिसून येतं, की त्यांना निवडून आणणारा जो वर्ग होता किंवा त्यांचं सेकंड टर्मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या इलेक्शन काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचा मॅनिफेस्टो किंवा जाहीरनामा त्यांचा होता आणि त्यामधली जी स्लोगन होती, टू मेक अमेरिका ग्रेट अगेन, अमेरिकेला ग्रेट बनवायचं, अमेरिकेची जी ट्रॅडिशनल पॉवर होती दुसऱ्या महायुद्धानंतरची, एक पद्धतीची एक प्रभावी सत्ता म्हणा की जगातली एकमेव सत्ता म्हणा, अशा पद्धतीची अमेरिकेची जी पॉवर होती, एक प्रकारचा मोनोपोली हेजमनी जी होती ती कायम ठेवायची आणि एक पद्धतीने जगावरती आपला प्रभाव कायम ठेवायचा, अशा प्रकारची भूमिका परत एकदा आणायची. अमेरिकेला एक मोठी लष्करी सत्ता, एक मोठी आर्थिक सत्ता म्हणून जगाला पुन्हा एकदा पुढे आणायचं, अशा प्रकारचं एक ड्रीम घेऊन, अशा प्रकारचं आश्वासन अमेरिकन जनतेला देऊन डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले होते. आणि त्यांनी त्याच वावरामध्ये आल्या आल्या त्यांचं ते अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं आयात शुल्काचं धोरण त्यांनी घोषित केलं. आता यामध्ये आपण बघतो, की खरं तर हे आयात शुल्काचं धोरण सुरुवातीला चायनाला टार्गेट करणारं होतं. त्यांनी चायनाच्या विरुद्ध 250% टेरिफची घोषणा केली. मात्र चायनाकडे असं काही आहे, की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना चायनापुढे अक्षरशः झुकावं लागलं. अर्थात चायनाकडे ती काय संपत्ती आहे, तर चायनाकडे रेअर अर्थ मिनरल्स आहेत आणि हे जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्याच्यावरती अमेरिकेचं सगळं इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे आणि ही सगळी रेअर अर्थ मिनरलची सप्लाय चेन ही चायना डॉमिनेट करतो. त्यामुळे चायनानी जर रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय अमेरिकेला स्टॉप केला तर अमेरिकेची अवस्था अतिशय कठीण होणार आहे. त्यामुळे चायनाकडे असं काहीतरी होतं, की ज्याचा वापर चायनाने केला, एक हत्यार म्हणून केला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना नमतं धोरण घ्यावं लागलं. हे टेरिफ त्यांनी पूर्णपणे कमी केलं. त्यानंतर आपण असं बघतो, की जो आखातामधला संघर्ष हा गेली 106-7 दिवस झाला आणि कालच ज्या ऐतिहासिक शस्त्रसंधीवरती अमेरिका आणि इराणच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते ओपन झालं आणि जगाला एक प्रकारचा रिलीफ मिळाला. तेलाच्या किमती ज्या ऑलमोस्ट $118 प्रति बॅरल ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत गेलेली होती, ती आता अगदी $78-79 पर्यंत खाली आली. त्यामुळे जगभराला एक प्रकारचा दिलासा मिळाला, कारण सगळं जग याच्यामधनं होरपळून निघत होतं. या संपूर्ण संघर्षामध्ये याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो. आता याच्यापूर्वीचाच माझा व्हिडिओ याच्यावरतीच होता. याच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की त्यांना असं जे वाटत होतं, की आमची नॅव्हल पॉवर एवढी मोठी आहे, आमची एअर पॉवर एवढी मोठी आहे, आमची लष्करी म्हणजे आमची जी आर्मी आहे ती एवढी प्रचंड पॉवरफुल आहे, इराण आमच्या पुढे काय आहे, त्यामुळे आम्ही आठवड्याभरामध्ये इराणमध्ये सत्तांतर घडून आणू आणि ते सगळ्या आम्ही तिथं आमच्या मनासारखं रेजिम त्या ठिकाणी आणू. त्यांना शहा पहलवी, त्यांनाचा मुलगा रजा पहलवी त्यांना आणायचा होता, तिथं त्याचं शासन निर्माण करायचं होतं. परंतु आपण असं बघतो, की गेल्या 3 महिन्यांमधल्या ज्या घडामोडी अशा दिसून आल्या, की इराण याच्यामध्ये जो ॲसिमेट्रिकल हे वॉरफेअर होतं, इराणची आणि अमेरिकेची तुलना कुठे होऊ शकत नाही. असं असताना इराण वरचढ ठरला आणि ह्या 3 महिन्यांमध्ये एक पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांना आपले हात काढून घेण्यासाठी कमालीची धडपड करावी लागली, प्रयत्न करावे लागले आणि त्यांनी हे डील जे आहे हे डील त्यांनी घडून आणले. हे डील करताना त्यांनी अनेक वेळा इराणला धमक्या दिल्या, की इराणने डीलवर साईन नाही केली तर आम्ही असं करू. इव्हन काल देखील त्यांनी धमकी दिली, की जर इराणने ह्या डीलपासून माघार गेला तर आम्ही पुन्हा बॉम्ब वर्षाव इराणवरती करू. त्यामुळे ते कुठेतरी डेस्परेट झाले होते यातनं हात सोडून घेण्यासाठी. या संपूर्ण संघर्षामध्ये असं दिसून आलं, की अमेरिकेचे मित्र देश हे कमालीचे नाराज झाले आणि मग ते नॅटोचे पार्टनर्स असतील, कारण नॅटोच्या पार्टनर
पार्टनर्सनी पण ह्या आखाती संघर्षामध्ये अमेरिकेची साथ द्यायला स्पष्टपणे नकार दिलेला होता. त्यांनी आपले बेसेस पण म्हणजे मिलिटरी बेसेस अमेरिकेला वापरू द्यायला नकार दिला होता. ज्या अरब देशांच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती ते ह्या संपूर्ण संघर्षामध्ये कमालीचे व्हल्नरेबल दिसले. त्यांच्यावरती इराणने अटॅक केले आणि अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टम त्यांना प्रोटेक्ट करायला कुठेतरी फेल ठरलेली आपण असं बघतो. इराणचे शाहीन मिसाईल ड्रोन जे आहेत त्या अमेरिकेच्या टॉम हॉकच्या बाबतीमध्ये वरचढ ठरल्याचं दिसून येतं आहे. त्यांनी स्टेट ऑफ हार्मुजची नाकेबंदी केल्यानंतर जगभरामध्ये तेलाच्या किमती भडकल्या. अमेरिकेच्या मित्र देशांना त्रास झाला. खुद्द अमेरिकेमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा अमेरिकेमध्ये महागाईचा जो दर होता हा 2% कमी होता, जो आता 4% जास्त झालेला आहे. तेलाच्या किमती वाढल्या आहेत, गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. अमेरिकेमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, ज्यासाठी त्यांनी हे टेरिफचं धोरण होतं. कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार ज्याला GDP साईज आपण म्हणतो हा अप्रॉक्सिमेटली $28 ट्रिलियन आहे. पण अमेरिकेवरचं कर्ज $36 ट्रिलियन आहे. त्यासाठी अमेरिकेला प्रतिवर्षी $1 ट्रिलियन लोन घ्यावं लागतं त्याचा इंटरेस्ट पे करण्यासाठी. आणि त्यामुळे ट्रेड डेफिसिट अमेरिकेचा जो आहे तो ब्रीच करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक पावलं उचलली होती. मात्र हे सगळे बॅकफायर झाले. अमेरिकेच्याच न्यायव्यवस्थेने डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आणि त्यांनी सांगितले की तुमचं एकूणच हे टेरिफचं धोरण आहे हे बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. एवढं करून अमेरिकन कोर्ट थांबलं नाहीये. तर तुम्ही जेवढं ॲडिशनल आयात शुल्क घेतलेलं आहे कंपन्यांकडनं, ज्यांनी इम्पोर्ट केला त्यांना ते परत करा. अशा प्रकारचे आदेश देखील अमेरिकन कोर्टाने दिलेले आहेत. अमेरिकन काँग्रेसने त्यांचा जो संरक्षण खर्च $200 अब्ज संरक्षणाचा खर्च आखातासाठी जो मागितलेला होता तो अमेरिकन काँग्रेसने रिजेक्ट केला. एवढंच नाही तर अमेरिकन काँग्रेसनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो संघर्ष होता आकाशातला त्याच्याविषयी नापसंती व्यक्त केली, त्याला विरोध केला आणि अमेरिकेचं सैन्य तात्काळ परत बोलवा अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन अमेरिकन अध्यक्षांना दिले. त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प या संपूर्ण प्रकरणामध्ये इंटरनॅशनली पण आणि डोमेस्टिकली पण एकटे पडताना दिसून आले. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये आता नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहेत. आणि जसं मित्रांनो मी सांगितलं की नोव्हेंबर महिन्याची जी निवडणूक आहे ही अमेरिकन काँग्रेससाठी आहे. अमेरिकन काँग्रेसचे 2 सभागृह आहेत. त्यांचं पहिलं सिनेट आहे जे अप्पर हाऊस आहे आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे त्यांचं लोअर हाऊस आहे. आता ह्या दोघांमध्ये दर साधारणतः जेव्हा अध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेत अध्यक्षाचा कार्यकाल 4 वर्षाचा असतो. पण जेव्हा अध्यक्षाला 2 वर्ष आपले पूर्ण होतात त्यावेळेला अमेरिकेमध्ये ह्या दोन्ही हाऊससाठी काँग्रेसच्या निवडणुका होत असतात. आणि या निवडणुकांमध्ये लोक जी मतदान करतात ती प्रामुख्याने 2 वर्षातल्या अध्यक्षाच्या परफॉर्मन्सवरती मतदान करतात. आणि त्यामुळे आता आपण जर बघितलं तर साधारणतः याच्यापूर्वी बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि बायडननी 2 वर्ष झाल्यानंतर बायडनची जी रेटिंग होती ती रेटिंग आणि डोनाल्ड ट्रम्पची रेटिंग याच्यामध्ये फरक आहे. ती डोनाल्ड ट्रम्पची रेटिंग जी आहे ती कमालीची ढासळलेली आहे. त्यामुळे आता त्यांना एक झटका चायनाकडनं मिळाला, त्यांना कोर्टाकडनं झटका मिळाला, त्यांना आखातामधनं पण युद्धामधनं संघर्षामधनं झटका मिळाला. आणि त्यामुळे टू मेक अमेरिका ग्रेट अगेन असं त्यांचं जे स्लोगन होतं, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं, त्यांचं ड्रीम होतं, याला कुठेतरी आता तडे जाताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण हे नमतं धोरण झालेलं आहे. आणि आता त्यांना कळलेलं आहे की आपल्याला पर्याय हा भारताशिवाय नाहीये. आता भारताकडे काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की त्यांना आर्थिकदृष्ट्या जर अमेरिकन जनतेला दिलासा द्यायचा असेल तर त्यांना प्रामुख्याने अमेरिकन प्रॉडक्ट्स विकण्यासाठी मोठ्या बाजारपेठा पाहिजे आहेत. आणि भारत अशा प्रकारची बाजारपेठ त्यांना ऑफर करू शकतो. भारताची जी बाजारपेठ आहे ही जी मध्यमवर्गीय ज्याला मिडल क्लास मार्केट असं म्हणतो ही साधारणतः 60 करोड 60 कोटींची मिडल क्लास मार्केट आहे. हा ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे आणि ज्याला सातत्याने प्रगती करायची आहे. मी मागे पण माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की भारतामधलं केवळ इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट हे साधारणतः 15 अब्जचं आहे. इतकं ह्यूज मार्केट भारतामध्ये आहे. त्यामुळे अमेरिकेला आपले प्रॉडक्ट्स विकण्यासाठी भारतासारखं मार्केट हे जगात कुठे मिळू शकत नाहीये. त्यांना याची कल्पना आहे. आज अनेक भारतीयांचा मोठा सहभाग हा अमेरिकेच्या ग्रोथमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, विशेष करून सर्व्हिस सेक्टरमध्ये जे आहे. आज अमेरिकेच्या सर्व्हिस सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत, विशेष करून IT सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, या भारतीय कंपन्यांवरती डिपेंडंट आहेत. अनेक भारतीय कंपन्यांचे आउटलेट्स हे त्या ठिकाणी, ब्रांचेस त्या ठिकाणी आहेत, ऑफिसेस त्या ठिकाणी आहेत. आणि भारत आणि अमेरिकेमधला जो 60% व्यापार आहे हा सर्व्हिस सेक्टरमधला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला विनाकारण भारताशी पंगा घेऊन चालणार नाहीये. त्यामुळे आपल्याला असं बघतो की आता भविष्यामध्ये जी 2 वर्ष डोनाल्ड ट्रम्पची राहिलेली आहेत त्यामध्ये ते आता भारताविषयी नरमाईचं धोरण कुठेतरी घेताना दिसून येत आहेत. आणि आता ह्या 2 वर्षातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत,
ते सौदेबाजी करतात. त्यांचं नेहमी बार्गेन करण्याच्या दिशेने कौल असतो. प्रतिपक्षावर ते दबाव टाकतात. या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. जे डोनाल्ड ट्रम्पला आरेला कार्य करतात, जे डोनाल्ड ट्रम्पची मसल ट्विस्ट करतात, अशांना डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याविषयी नमतं धोरण घेतात. चायनाच्या विषयी त्यांनी डोळे वटारले, पण चायनाने असं शस्त्र उपसलं रेअर अर्थ मिनरलचं की डोनाल्ड ट्रम्पला नमतं धोरण घ्यावं लागलं. त्यांनी इराणवरती डोळे वटारले, परंतु या 3 महिन्याच्या संघर्षामध्ये इराण वरचढ होताना दिसून आला. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी नमतं धोरण करून त्यांना डील करणं भाग पडलं. आता याच बाबतीमध्ये भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा हा कौतुकाचा जो वर्षाव झाला, त्याला भारताने बळी पडावं का? तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपण किती हद्दीपर्यंत अमेरिकेवरती विश्वास ठेवावा, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प, जसं मी त्यांना केले की लहरी स्वभाव त्यांचा जो आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांच्याविषयी आपल्याला एकदम शाश्वततेने काही सांगता येणं हे भयानक अवघड आहे. जरी त्यांच्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी, भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून प्रोजेक्ट त्यांनी अमेरिकेने केलं. भारताला मोठ्या प्रमाणावरती इक्विपमेंट्स असतील किंवा अनेक डील्स भारताबरोबर संरक्षण क्षेत्रामधले त्यांनी केले. आता त्यांनी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याच्या संदर्भात पण काही गोष्टी दोघांमध्ये चालल्यात. पुढच्या आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार करार, त्यांचे ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह भारताच्या भेटीवर येत आहेत आणि ज्या व्यापार कराराविषयीची चर्चा गेल्या 2 वर्षांपासून चालू आहे, तो व्यापार करार पूर्णत्वाला येण्याची शक्यता पण नाकारता येत नाहीये. त्यामुळे आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जे डोनाल्ड ट्रम्प, खरं तर आता आपल्याला बघितलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या नॅटो पार्टनर्सला पण फारशी साथ दिलेली नाहीये. त्यांनी अरब देशांना पण फारशी साथ दिलेली नाहीये. तर भारताने डोनाल्ड ट्रम्पवरती डिपेंडंट राहावं का, अमेरिकेवरती डिपेंडंट राहावं का? तर मित्रांनो, माझं स्पष्ट मत आहे की भारताने अजिबात या बाबतीमध्ये, म्हणजे मैत्री भारत अमेरिका निश्चितपणे पाहिजेला आहे. आपल्याला आज हेही बघितलं पाहिजे की अमेरिका आपल्यासाठी कॅपिटलचा आणि टेक्नॉलॉजीचा फार मोठा स्रोत आहे, खूप मोठा स्रोत. 17 लाख भारतीय तिथं राहतात आणि त्यांचं ते भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम $80,000 एवढा प्रचंड मोठा आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी अमेरिका आमच्या मदतीला येईल आमच्या संकटकाळी, अशा प्रकारची अपेक्षा करणं हे भाबडेपणाचं ठरणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी किती जरी भारताच्या सकारात्मक वक्तव्य केले तरी आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण क्षेत्र असेल अत्यंत स्ट्रॉंग बनवावं लागणार आहे. आपली आर्थिक प्रगती कंटिन्युअसली ठेवावी लागणार आहे. आजही जगामध्ये सगळ्यात जास्त जीडीपी ग्रोथ रेट असणारा आपला देश आहे. ऑलमोस्ट 6 to 7% आपला जीडीपी ग्रोथ रेट आहे. तो आपल्याला इंटॅक्ट ठेवावा लागणार आहे आणि आपल्याला एक स्ट्रॉंग नेशनच्या बनण्याच्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. मग आपलं भारत चीन सीमा असेल, भारत पाकिस्तान सीमा असेल, भारत बांगलादेश सीमा असेल, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आपल्या सीमारेषांचं फेन्सिंग असेल, या बाबतीमध्ये आपल्याला खूप जास्त अटेन्शन येत्या काळामध्ये द्यावं लागणार आहे. आपण आता S-400 जवळपास 5 त्याचे आपण सेट्स हे रशियाकडनं घेणार होतो. त्यापैकी ऑलमोस्ट 3 आपल्याकडे 3 आणि आता 4थी पण डिलिव्हरी आली. अजून 1 त्यांच्याकडनं येणं बाकी आहे. आता S-700 असेल, Su-57 असेल, यासारखे ॲडव्हान्स फायटर प्लेन्स, हे देखील ज्याला 5th जनरेशन फायटर प्लेन्स आपण म्हणतो, हे आपल्याला रशियाकडनं घेणं आणि आपली संरक्षण व्यवस्था प्रचंड स्ट्रॉंग करणं. आपली डेटरन्स कॅपॅबिलिटी प्रचंड, डेटरन्स कॅपॅबिलिटी म्हणजे आपली रिटॅलिएशन करण्याची, परत वार करण्याची क्षमता, ही भारताला प्रचंड स्ट्रॉंग ठेवावी लागणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं गुणगान गायलेलं असलं तरी आता याच्यातनं दिसून येतं की भविष्यामध्ये जेवढी गरज ही अमेरिकेला भारताची राहणार आहे तेवढी भारताला अमेरिकेची नसेल आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आपल्याबरोबर पुन्हा एकदा क्लोज येण्याचा खूप जास्त प्रयत्न करणार आहेत. मात्र आपण संबंध नक्की सुधारावेत, मात्र आपण त्यांच्यावरती डिपेंडंट राहून चालणार नाहीये. तर आपल्याला आखाती युद्धाने पण खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. 2 वर्षाच्या डोनाल्ड ट्रम्पच्या पॉलिसीजनी पण आपल्याला खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. भारताला आता पूर्णपणे आपल्या बळावरती आपला स्वतःचा विकास साधणं हे अतिशय महत्त्वाची बाब राहिलेली असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आपल्याला येत्या काळामध्ये देखील अनेक सुखद धक्के अशी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना रिअलायझेशन झालं असेल की गेल्या 2 वर्षांमधल्या आपल्या पॉलिसीजमुळे भारत दुखावला गेलेला, एवढा मोठा देश, यापूर्वी कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने असा प्रकार केला नाही. बिल क्लिंटनपासनं जर आपण अगदी जॉय बायडनपर्यंत आपण बघतो, कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने भारताला जेवढं दुखवायचा प्रयत्न नाही केला तेवढं डोनाल्ड ट्रम्पने दुखवायचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांना ते रिअलायझेशन झालेलं आहे. मात्र भारताने याच्यामध्ये वाहून न जाता आपल्या स्वतःच्या विकासावरती आणि आपण स्वतःला कशा पद्धतीने समृद्ध स्ट्रॉंग बनवू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत.